जुगाड ही कादंबरी लेखक किरण गुरव यांनी लिहिलेली आहे. जुगाड या कादंबरीचे प्रकाशन 2 ऑक्टोबर 2018 रोजी करण्यात आले. जुगाड ही प्रामुख्याने 2 अंकात विस्तारलेली कादंबरी आहे. जुगाड या कादंबरीत लेखक किरण गुरव यांनी प्रमुख व्यक्तिरेखा म्हणून शशा या व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे. शशाच्या जीवनावर आधारित ही कादंबरी आहे. शशा हा एक इंजिनिअरिंग झालेला होतकरू व्यक्ती असतो. तो कोल्हापूर, त्याचा मूळ गाव कोल्हापूर हे आहे आणि तो कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा MIDC कंपनीमध्ये कामाला असतो. नंतर तो टेलिको कंपनीमध्ये पुण्याला स्थगित होतो, कामाला जातो. नंतर कल्पना टूल्स कंपनी सासवडला तो इंटरव्ह्यूसाठी भेट देतो आणि नंतर शेवटी बॉक्साईट कॅल्सिनेशन फॅक्टरी पाटगाव तालुका इकडे तो कामावर जातो. शेवटी त्याला कुठेच यश मिळत नाही. परमनंट नोकरी भेटते पण तिकडे पगार मिळत नाही आणि काही ठिकाणी तर त्याला टेम्पररी नोकरीच करावी लागते. या गोष्टींमुळे तो एकदम खचून जातो आणि शेवटी आत्महत्या करण्याच्या पलीकडे त्याला दुसरं कोणताच पर्याय शिल्लक राहत नाही. मग तो आत्महत्या करण्याच्या दृष्टीने विचार करत असतो आणि शेवटी तो एका बसमध्ये चढतो आणि त्याला कुठे जायचं आहे हेच कळत नाही. त्याला कसल्याच प्रकारचं भान राहत नाही आणि शेवटी कंडक्टर त्याला विचारतो, त्याच्याशी संवाद साधतो. त्याप्रकारे शशा त्याला सगळी झालेली हकीकत कंडक्टरला सांगतो आणि अचानक बस थांबवा असं शशा ओरडू लागतो. कंडक्टर थांबवत नाही आणि त्याला उलट सुचवतो की शशा, आपलं जीवन हे नोकरीसाठी नाही आहे, तर नोकरी ही आपल्या जीवनासाठी आहे. म्हणून तू स्वतःचा विचार करू नको, तू दुसऱ्यांचा विचार कर, तुझ्या घरातल्यांचा विचार कर. आणि शेवटी मग तो त्याच्या डोक्यात एक टूप पेटते आणि मग शशा चांगल्या प्रकारे व्यवस्थित राहतो. अशा प्रकारे जुगाड या कादंबरीचा सारांश आहे. शशाचा जिवलग मित्र पुष्पा सावंत हा आहे. शशा पुण्यात ज्या लॉजमध्ये राहतो त्या लॉजचं नाव श्री लॉज हे आहे. त्या लॉजचे मालक शितोले हे आहेत. शशाचे अजून 2-3 मित्र आहेत. त्याच्यातील एक गोपीचंद आहे. शशाचे रूम पार्टनर्स आहेत पित्रे, सोलसे, हे दोघं रूम पार्टनर्स आहेत. शशा जेव्हा पुण्यात येतो तेव्हा तो टेलिको कंपनीमध्ये कामाला असतो. टेलिको कंपनीमध्ये त्याला डिसूजा नावाचा मित्र भेटतो, मालवी नावाचा मित्र भेटतो. मालवी हा मित्र आपले अधिकारी परमनंट होण्यासाठी आपल्यावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांची कशा प्रकारे मिळजूट करतो, कशा प्रकारे त्यांना आत्मसात करतो, हे मालवीसारखा मित्र दाखवलेला आहे. डिसूजा हा जाईस रूममध्ये असतो. H4 सेक्शनची हायटेक ही फार नावाजलेली लाईन आहे. त्या लाईनचं काम जाईस रूममध्ये असतं आणि ते काम करण्याचं अधिकार डिसूजा असतो.
आणि शशाचा आवडता छंद लाईनवर फावल्या वेळे झाईस रूममध्ये शिरकाव करून घेणे आणि पुढे असेंब्ली लाईनला जमेल तेव्हा एखादी चक्कर मारणे. हा शशाचा आवडता छंद असायचा, म्हणून तो जाईस रूमच्या बाहेर नेहमी चक्रा मारायचा. परंतु त्याला जाईस रूममध्ये कधी शिरकाव करता आला नाही. तेथील सुपरवायझरांच्या नजरेखालून एखादी फेरी झाली तर व्हायची, नाहीतर सुपरवायझर त्यांना हकलवून लावायचे. पण एकदा डिसूजा हा जाईस रूमचा मेन जो हेड होता त्याच्याशी त्याची ओळख जमते. मग डिसूजा जाईस मशीनचं थोडं ज्ञान शशाला सांगतो. अशा तऱ्हेने टेलिको कंपनीचं व्यवस्थित चाललेलं असताना एकंदरीत थोड्या कालावधीनंतर टेलिको कंपनीला मंदी लागते. पर्यायी टेम्पररी लोकांच्या नोकऱ्या जातात आणि त्याच्यात शशाचीही नोकरी जाते. काही परमनंट लोकांच्याही नोकऱ्या जातात. मग अशा वेळी शशाला दुसरी नोकरी शोधावी लागते आणि ती नोकरी शोधत असताना तो एका इंदिरा विकास झुणका भाकर केंद्रामध्ये चहा पिण्यासाठी बसलेला असतो. तिकडे चिखलीकर नावाचा व्यक्ती येतो. हा व्यक्ती कंपन्यांचे कॉल देण्याचे मुख्य काम करत असतो. मग या व्यक्तीकडे शशाचा संवाद होतो. मग तो व्यक्ती 2 दिवसांनी परत बोलवतो आणि त्याला सासवडला एक कल्पना टूल्स नावाची कंपनी आहे असं सुचवतो आणि तिकडे तुझं बायोडाटा न बघता डायरेक्ट परमनंट जॉब आहे असं ते त्याला सांगतो. लवकरात लवकर जा हे परत त्याला बजावून सांगतो. शशा त्याच वेळेस दुपारची वेळ असते आणि त्याच वेळेस तो सासवडला जाण्यासाठी तयार होतो. सासवडला पर्यायी जातो. दिवेघाट ओढल्यानंतर सासवड येतं. तिकडे तो कोल्हापूरला उतरतो आणि कोल्हापूरनंतर आडगाव असल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न उद्भवतो. तिथे वाहतूक कोळंबलेली असते. पर्यायी तो कसाबसा कल्पना टूल्स सासवडला पोचतो. तिकडे डुनुंग मालक असतो. तो त्याचा बायोडेटा वगैरे घेतो, सर्व विचारतो आणि तो आपल्या जवळील गावातला असल्यामुळे त्याला जॉबवर राहण्यासाठी प्रवृत्त करतो. पण तितक्यात हे सर्व होत असताना त्याला तिकडेच संध्याकाळ होते आणि संध्याकाळच्या वेळेस जोरदार पाऊस पडतो. जोरदार विजा चमकतात, ढगांचा कडकडाट होतो, वारा सुटतो. त्या वेळेस तेथील डुनुंग मालक हा त्याला तिथेच राहण्याची इच्छा प्रकट करतो. पण तो पहिल्यांदाच त्या गावात गेल्यामुळे आडगावी आल्यामुळे तो तिकडे राहण्यास नाकारतो. पर्यायी तो जाण्याच्या परतीला लागतो. पण जात असताना वाहतूक कोणतीच नसते, त्यामुळे तरीसुद्धा तो जाण्याचा उत्साह करतो आणि त्या रस्त्याच्या दिशेने चालायला सुरुवात करतो. चालता जोरात पावसात तो चालत असतो. पर्यायी चालत असताना एक विजेचा कडकडाट होतो आणि विजेची चमक ही एका झाडावर धडाक्याने पडते. त्याच्या फक्त 50 किलोमीटर लांब एका झाडावर वीज पडलेली पाहून त्याचा थरकाप उठतो आणि पर्यायी तो घाबरतो. शेवटी तो थरथरत भिजलेला ओढाचिंब असा पावसाच्या वेगातून चाललेला असतो आणि अचानक एक ट्रक येऊन थांबतो आणि त्या ट्रकमध्ये बसून तो शेवटी पुण्याला पोचतो.
पुण्याला श्री लॉजमध्ये 4थ्या मजल्यावर 57 नंबर रूमवर तो त्याच्या रूममध्ये जातो आणि गेल्या गेल्यात अंथरुणात पडून जातो. नंतर 2 दिवसांनी त्याचा पुष्पा मित्र त्याला बघण्यासाठी येतो. आपला मित्र दिसला नाही या कारणास्तव तो फक्त त्याला बघण्यासाठी येतो. तेव्हा शशा हा अंथरुणात झोपलेलाच असतो, बेशुद्ध अवस्थेत असतो आणि पुष्प्या दाराची कडी ही खिडकीच्या आत हात टाकून काढतो आणि आतमध्ये शिरतो आणि शशाला घेऊन अंडावले डॉक्टरकडे घेऊन जातो. नंतर मग तो तिकडनं बरा होऊन परत श्री लॉजमध्ये घेऊन येतो आणि ही बातमी जेव्हा शशाच्या घरी समजते तेव्हा त्याच्या गावावरून त्याचा मामा हा पुण्याला त्याला बघण्यासाठी येतो. तो बघण्यासाठी येत असताना त्याच्या हातातील वृत्तपत्र असतो. त्या वृत्तपत्रामध्ये इंजिनिअरिंगसाठी भरती आहे असं लिहिलेलं असतं. ते वाचून तो शशाला त्याची कल्पना देतो आणि तू माझ्यासोबतच चल असा आग्रह करतो. शेवटी शशाला तो घेऊन जातो. इथे पहिला अंक समाप्त होतो. दुसऱ्या अंकाची सुरुवात मग तिकडे गेल्यानंतर तो त्याच्याच गावी राधामाई कंपनीला भेट देतो. राधामाई कंपनीला भेट दिल्यानंतर पहिल्यांदा त्याला चेअरमन शेलनोलीकर चव्हाण हे त्याला भेटतात. हे भेटल्यानंतर त्याला तिकडे परमनंट जॉबसाठी अपॉर्च्युनिटी देतात. त्याला बोलवलं जातं, तू जॉबवर येऊ शकतो. पर्यायी तो जॉबवर जातो. तिकडे त्याला संतोष मित्र भेटतो. संतोष हा एक वेल्डर असतो. किलन हे मालाचे नाव आहे. युसुफ साजी जय हे मुख्य फिटर आहेत. थॉमस सुपरवायझर आहे. सुब्रमण्यम इन्चार्ज आहे. बागडे तुकाराम वॉचमॅन आहे. कोल्हापूरला जे ऑफिस आहे राधामाई कंपनीचं त्याचं क्लार्क निघडे हा आहे. परत दत्ता हा एक खलाशी आहे. राधामाई मिनरल प्रोडक्ट्स हे 8 एकर जागेत आहे. तिकडेच त्याला एक सीमा देसाई नावाची मुलगी भेटते. ती सिव्हिल इंजिनियर असते आणि जिथे शशा जेवणाचे ठिकाण म्हणून विठ्ठल हाऊस मालकरी महाराजाचं जे असतं तिकडे जेवणाची मेस लावतो. मेस नसते पण तिकडे तो जेवणाचं ठिकाण म्हणून एक घरातच घरगुती जेवण लावतो. राधामाई कंपनीला हॉलमार्क ही कंपनी मटेरियल सप्लाय करत असते. बालूभट हा गावातला ज्योतिश्री वास्तुविशारद म्हणून लेखाने उल्लेख केला आहे. पम्या हा चेअरमनचा शेलनोलीकर चव्हाणचा कुत्र्याचे नाव आहे आणि पांडू हा कंपनीतल्या गाडींचा ड्रायव्हर आहे. राधामाईचे डेप्युटी शामराव हे आहेत. दणके आणि भूमिनंदन हे उई-1 स्पेशल इन्स्पेक्शनसाठी येतात. राधामाई कंपनीला उई-1 आणि हॉलमार्क हे 2 कंपनी माल पुरवतात. अशा प्रकारे कंपनीचं वर्णन केलेलं आहे. या कंपनीमध्ये शशा हा एक इंजिनियर म्हणून परमनंट जॉब्स कार्यरत करत असतो.
या कंपनीचं सर्व चांगलं चालत असताना एकदा अचानक काही कारणास्तव कंपनी ही बंद पडते. कंपनीतलं जे पॅकेजिंग असतं तो काम थांबतो. म्हणून जे कंपनीतील कामगार असतात त्यांना पगार मिळत नाही आणि पर्यायी ते कंपनी सोडून जातात. आणि शशा हा त्यापैकी एक असतो. पण शशाने आपल्या नोकरीसाठी केलेले ताण तणाव हे बघून तो तिथे शेवटपर्यंत राहतो. पण शेवटी तोही वैतागून जातो आणि मग तो आत्महत्या करण्याच्या उद्देशाने बाहेर पडतो. आणि बाहेर पडत असताना एका गेटवरून तो उडी मारतो. ती उडी मारल्यानंतर त्याच्या पायाला जखम होते, रक्त वाहतं आणि नंतर मग त्याला एक बस मिळते. त्या बसमध्ये तो चढतो आणि जेव्हा मास्टर तिकीट काढण्यासाठी येतो तेव्हा त्याला कुठे जाणार हे विचारतो. तेव्हा त्याला काहीच माहीत नसतं कुठे जायचं वगैरे. मग मास्टर त्याच्या पायाला लागलं म्हणून विचारपूस करतो. तेव्हा तो सगळी हकीकत त्याला सांगतो आणि मग तो मास्टर पुढे जातो. नंतर अचानक शशा ओरडू लागतो, बस थांबवा करू लागतो. परंतु मास्टर हा बस थांबवत नाही आणि मग शशाला तो एक प्रोत्साहित करतो की नोकरी ही आपल्यासाठी आहे. आपण हे नोकरीसाठी नाही आहोत. आपल्या जीवनासाठी नोकरी आवश्यक आहे. आपण नोकरीसाठी आवश्यक नाही आहोत. आपण स्वतःसाठी नोकरी स्वीकारतो. स्वतःचं जीवन आपण बघत असतो. पण आपण घरच्यांचा विचार करत नाही, आपल्या आईवडिलांचा विचार करत नाही. आणि अशी जी भावना, आत्महत्या करण्याची भावना ही फक्त आपला एकट्याचा विचार केल्यानंतर येते. त्यामुळे त्याच्या डोक्यात एक झलक अशी टूप पेटते आणि अचानक तो आत्महत्या करायचा विचार तो एकदम त्याचा नाहीसा होतो. अशा प्रकारचे वर्णन हे कादंबरीच्या दुसऱ्या अंकात केलेले आहे आणि दुसरा अंक इथे समाप्त होतो. जुगाड ही किरण गुरव यांची कादंबरी इथे समाप्त होते. धन्यवाद.